अध्यक्ष नरेश भाऊ निमजे, मी ॲडव्होकेट वामन सटप. विदर्भ राज्य आंदोलन समितीने 1905 पासून सुरू असलेली ही स्वतंत्र विदर्भ राज्याची 119 वर्षापासूनची मागणी कायम निकाली काढण्याच्या दृष्टीने निर्धार व्यक्त केला आहे. आणि नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीनंतर दिल्लीत सरकार आलं, पण ते ओव्हरवेल्मिंग मेजॉरिटी ऐवजी सीमेच्या मताधिक्याने आलं आणि दोन प्रादेशिक पक्षाच्या हाती कठपुतली करे भी तो क्या डोर की सुपरवाले के हात अशी स्थिती तयार झाली. आणि या सगळ्या परिस्थितीत जी म्हणून घटनात्मक तरतूद आहे की राज्य नवनिर्माण करायचं असेल विदर्भाचं, तर केंद्र सरकारने निर्णय करायचा, संसदेने पारित करायचा, राष्ट्रपतीला सहीला पाठवायचा आणि राष्ट्रपतींनी आर्टिकल 311 प्रमाणे राज्याच्या विधिमंडळाचे व्ह्यूज जाणून घ्यायचे आणि होय म्हटलं फरक नाही, नाही म्हटलं फरक नाही, त्यांना तेवढी संधी द्यायची आणि राष्ट्रपतींनी सही केली की राज्य निर्माण. म्हणून नव्या आलेल्या केंद्र सरकारला चुनौती देण्याच्या दृष्टीने ही मागणी पुन्हा ऐरणीवर आणण्याच्या दृष्टीने म्हणून आम्ही देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईशी ही स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची लढाई आहे. कर्मधर्म संयोगाने 9 ऑगस्टला जो क्रांती दिन आहे त्या दिवशी नागपंचमी आहे आणि हा साधारण विदर्भातला सगळ्यात मोठा सणांपैकी एक सण आहे. आणि म्हणून आम्ही हे 9च्या ऐवजी पाडव्याला म्हणजे 10 तारखेला आंदोलन ठेवलंय. 10 तारखेला दुपारी 12 पर्यंत सगळे विदर्भवादी 11ही जिल्ह्यातल्या 120 तालुक्यातल्या आपापल्या सोयीनी, आपापल्या वाहनांनी, एसटीनी, रेल्वेनी सगळे यशवंत स्टेडियमवर येतील आणि 12 ते 1 तिथे सगळे गोळा होऊन 1 वाजता लॉंग मार्चला सुरू होईल. हा लॉंग मार्च यशवंत स्टेडियम ते बँक ऑफ इंडिया चौक, तिथून लोखंडी पूल चौक, लोखंडी पूल चौकातून पुढे तो पुतळा तुळशीदासांचा, नंतर टी पॉइंट आणि संविधान चौकातून विधान भवनापर्यंत जाईल. आणि सगळं कायदा व सुव्यवस्था पाळून अगदी सविनय कायदेभंगाचा भाग म्हणून आम्ही सगळे आंदोलन करत जाऊ. आणि विधान भवनावर जवळ गेल्यानंतर आम्ही तिथे विदर्भात स्वतंत्र विदर्भाचा झेंडा जो यापूर्वी आम्ही ड्रोनच्या साहाय्याने लावला होता तसा झेंडा लावणार आणि अबकी बार विदर्भ की सरकार अशा तऱ्हेचं ऐलान तिथे करणार. दुसऱ्या बाजूला ज्यांनी विदर्भाचं राज्य देतो म्हणून आम्हाला फसवलं, ज्यांनी विश्वासघात केला, त्यांना आम्ही म्हणणार आहोत की महाराष्ट्रवादी चले जाओ, तुमच्या भुजेत नाही बळ, आता विदर्भ सोडून पळ. आणि अशा तऱ्हेचे घोषणा आम्ही तिथे करणार. हा सगळा कार्यक्रम त्यानिमित्ताने हा सगळा कार्यक्रम केला जाणार आहे. आणि हा लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी या तऱ्हेच्या आंदोलनाची घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. आपण पाहिलंय 2014च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष गडकरी साहेबांनी लेखी दिलं होतं विदर्भवाद्यांना, आमच्या हाती दिल्लीची सत्ता द्या, राज्य करू. दोघांनी जागर केला होता, माजी आजी जे प्रांताध्यक्षांनी सुधीर भाऊ आणि देवेंद्रजी, शेगाव, खामगाव ते आमगाव. आणि त्यांनी सत्तेत आल्यावर दिलं नाही. आम्ही 19च्या निवडणुकीच्या आधी यांना सांगितलं होतं की तुम्ही हे फळ याचं देई याचं भोगणार आहे. 14च्या साली यांचे विदर्भाच्या आश्वासनावरती 44 आमदार आले होते. 19 साली त्यांचे 15 कमी झाले, 29 झाले. आणि आपण पाहिलं 2.5 महिने गाडका बिखोया रामको भी न पाया तीर्थ का पुण्य मेरे हात न लगा म्हणून सरकारही गेलं होतं. आता यावेळेला आम्ही सांगितलं होतं की याचं देई याचं डोळा तुम्हाला फरक भोगावा लागेल. कारण लोकांच्या मनातली चीड, आपण लोक रस्त्यावर येत नाही पण त्यांच्या मनात ती आग आहे, धग आहे, मागणी प्रति लॉयल्टी आहे. आणि म्हणून आपण बघितलं पूर्व विदर्भातून तरी आरोपी निर्दोष सुटला, 1च जागा भाजपची वाचली, 4 माणसाचं पाणीपत झालं. आणि शिवसेना उभाठा असेल, शिवसेना शिंदे गट असेल, त्यांना तर हद्दपार केलं पूर्व विदर्भातून. पश्चिम विदर्भातून आरोपी निर्दोष सुटला म्हणून दोघांच्या 1-1 जागा वाचल्या असं हे चित्र आहे. आणि त्याच्यामुळे पुढच्या निवडणुकीत
त्याआधी जर यांनी केलं नाही, केंद्र सरकारने याप्रती निर्णय केला नाही, तर याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. दुसरा महत्वाचा भाग असा की राज्याची आर्थिक स्थिती प्रचंड बिकट आहे. कारण राज्याचा वर्षभराचा खर्च भागवायला सुद्धा 24,000 कोटीच्या वर पैसे कमी आहे आणि कर्जाचा डोंगर 7,14,000 कोटीच्या वर गेला आहे. आणि अशा परिस्थितीत दिवाळखोरीच्या तोंडावर असलेलं हे राज्य आता लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी मेहुणी, लाडका मेहुणा हे केवळ 3 महिन्याचा निवडणूक सुमला आहे, हे आपण लक्षात ठेवावं. कारण यांच्या तिजोरीत पैसे नाही आणि मागच्या सप्लिमेंटरी डिमांडची देणी 95,000 कोटीची सगळ्यात मोठ्या डिमांड, त्याची काही विल्हेवाट नाही. आणि पुढे 30 डिसेंबरच्या बजेटला कपात येणं अपरिहार्य आहे. पण तोपर्यंत निवडणुकीचा अंक संपलेला असेल आणि नवे पान उघडले, नवं सरकार आलं म्हणजे असं चित्र होईल. आणि या सगळ्या दृष्टीने जनजागृती करण्याच्या दृष्टीने आणि काही स्थानिक इश्यू, विदर्भातल्या स्थानिकांचा सहभाग वाढावा म्हणून आम्ही 4 रेल्वे मार्गाची मागणी करतो की जे दळणवळणाला आम्हाला आवश्यक आहे. त्यातला एक मार्ग हा संपूर्ण नक्षलवादी झोन मधला आहे. एक स्टेट हायवे त्याचं कॉन्क्रिटीकरण म्हणतो तो याच्यामधला आहे, जो बल्लारपूर आष्टी ते सुरजागड असा रेल्वे मार्ग, आष्टी ते सुरजागडचा स्टेट हायवे कॉन्क्रिटीकरण म्हणतो आम्ही. 2 बाजारपेठा मराठवाडा आणि विदर्भाच्या जोडणाऱ्या जालना आणि खामगाव या दरम्यानचा आम्ही रेल्वे मार्ग म्हणतो. आणि त्याचे परिणाम रेल्वे राज्यमंत्र्यांनी भोगले आहेत. जसं वैद्याचं पोरग किरमानी मरावं तसं त्यांचं या निवडणुकीमध्ये पानिपत झालंय, आपण ह्या सगळ्या डोळ्यांनी बघितलाय. तिसरा एक महत्वाचा नो इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट असणाऱ्या जिल्ह्याला जोडणारा रेल्वे मार्ग नवा करायची गरज आहे. तो आहे बडनेरा, कारंजा, मंगरुळपीर ते वाशिम. त्याही रेल्वे मार्गासाठी आम्ही लावून धरतो. आणि एका मार्गाचं रुंदीकरण करायची गरज आहे, तो म्हणजे आर्वी ते पुलगाव. आणि नव्याने तिथला खासदार बदललाय, तो आर्वीचाच आहे. मी त्याच्याकडे पण पाठपुरावा करतो की तो विरोधी पक्षात आहे, त्यांनी लावून धरावा. निंदकाचे घर असावी शेजारी, हा रोल त्यांनी संसदेत वठवावा. या दृष्टीने ह्या सगळ्या मागण्या आणि येणाऱ्या आलेल्या खासदारांना मी पत्रव्यवहार करतो, त्यांच्या पक्षांनाही करतो. आणि काहीही करून ही मागणी पदरी पाडायसाठी लोकांमध्ये जागृती करून हे आंदोलन आम्ही यशस्वी करणार. 120 तालुक्यातून, प्रत्येक तालुक्यातून प्रतिनिधित्व असेल. म्हणजे मलकापूर पासून सुरू असून तर देवरी पर्यंत आणि तिकडे ह्याच्यापासून सुरू उमरखेड पासून सिंदखेड राजापासून तर पचमडी पर्यंत, छोटी पचमडी, छोटा महादेव ज्याला आपण सालबर्डी म्हणतो, तिथून सगळ्या भागातले लोक असतात. निवेदन झालं आमचं करस्पॉन्डन्स सगळं, आम्ही सगळ्यांना ईमेल पाठवलंय. आता फक्त घ्या माझ्या राजांनो पुरणपोळीचा नैवेद्य घ्या एवढं म्हणायचं आहे. आणि संतांनी सांगितलं त्याप्रमाणे बोले तैसा चाले त्याशी वंदावी पावले, बोले तैसा न चाले त्याशी चेतावे चांगले. संतांनी सांगितलं, संतांची शिकवण आहे महाराष्ट्रातली, आम्ही काही नवं सांगत नाही. आता मागच्या वेळेला मी ड्रोन नाही लावू, हे बघा शेवटी सत्तेपुढे चालत नाही आम्हाला माहित आहे. पण एक आहे आमचं काम आहे, बेहयाई बनो बेहयाई हजार बरकत. आमचं काम आहे लगे रहो मुन्ना भाई, लढते रहो.